हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पावभाजी। पावभाजीमध्ये लागणारे साहित्य। आपण पावभाजी करण्यासाठी 5 ते 7 आलू चिरून बॉईल करण्यासाठी काढून ठेवले आणि वटाणेही घेतले आहे आणि अर्धी पत्तागोबी घेतली आहे। पावभाजी करण्यासाठी 2 मोठ्या साईजचे कांदे, डाळिंब 1, 2 मीडियम साईजचे टमाटर, गार्निश करायला सांबार आणि लसूण आणि त्याच्यामध्ये लागणारे मसाले, मीठ, तिखट, पावभाजी मसाला, चाट मसाला आणि हळद। तर आपण आता बॉईल करायला ठेवू आलू, वटाणा आणि पत्तागोबी। तर आपण आता 1 गडवा पाणी कुकरमध्ये टाकूया आणि त्यामध्ये आता आलू टाकूया आणि वटाणे आणि ही अर्धी पत्तागोबी। आता आपण यांना 2 शिट्ट्या होईपर्यंत ठेवूया। आता आपले हे आलू बॉईल झाले आहेत। आता आपण यांना मॅश करूया। आता तुम्ही हे बघू शकता पूर्ण बॉईल झालेला आहे। आपण आता यांना मॅश करू। बघा, आता पहा किती छान मॅश झाली आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवली आहे। आपण आता त्याच्यात तेल टाकूया। तेल टाकले आणि आता कांदे छान होऊ द्यायचे। त्याच्यातच लसूण टाकूया आणि टमाटर सुद्धा। आता याला हे छान ब्राऊन होऊ द्यायचं। बघा आता हे किती छान झालंय। आता आपण याच्यात मसाले टाकूया, पूर्ण मसाले टाकूया। आता आपण हे झालंय। आता आपण याच्यामध्ये मॅश केलेले हे पूर्ण याच्यात टाकून देऊ। आता याला छान बॉईल होऊ दे। बघा आता ही भाजी झाली आहे। आपण आता याच्यात सांबार टाकूया छान आणि याच्यावर थोडे डाळिंबाचे दाणे। पावभाजीची भाजी झाली आहे। तुम्ही कमेंट करून कळवा की भाजी कशी झाली आहे आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।